मी संजय गंगाधरराव मल्ली पाटील राहणार शेळगाव छत्री येथील रहिवासी असून आज जवळपास माझ्याकडे 30 ते 40 एकर सोयाबीन आहे टोटली. आणि हे जे आम्ही उभं टाकलेलं प्लॉट जे आहे 612 या व्हरायटीचं आहे वाहन. आणि या सोयाबीनच्या पिकामध्ये आज जवळपास पाऊस पेरणीच्या नंतर पाऊस कमी असल्यामुळे अगोदरच उगवण शक्ती कमी झालेली आहे. आणि नंतर अळीचा प्रभाव असा झाला की कितीही त्याला कीटकनाशक वापरलं तरी त्याचं काही कंट्रोलिंग होत नाहीये. आणि हे जे पानावरची जी अळी आहे हिरवी, ही जी शेंडे कातरणारी अळी आहे. ह्या अळीमुळे पूर्ण शेंडे कातरून बुरशीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. खालच्या जे पांढऱ्या मुळ्या ज्या आहेत, ती मुळीची अजिबात ते होत नाहीये, वाढ नाही ती. खालून सर्व हे होऊन कातरून टाकल्यासारखं पूर्ण सोयाबीन वाळून चाललेलं आहे. आज जवळपास सोयाबीनची जी अवस्था आज फुल अवस्थेमध्ये सोयाबीन राहायला पाहिजे. आज त्या अवस्थेमध्ये सोयाबीनला कुठलंच हे नाही आहे. 1-2 फुलं यायलेत आणि हे अळीचा अटॅक असल्यामुळं, लष्करी अळी असल्यामुळं या अळीचे शेंडे कातरणे आणि पूर्ण खालून बुरशीने सोयाबीन उद्ध्वस्त होऊन चाललेलं आहे. आज बघितलं हिरवंगार दिसायलंय आणि लगेच दुसऱ्या दिवशी बघितलं की थोडंसं सुकल्यासारखं वाटायलंय आणि किती स्प्रे घेतलं तरी ते कंट्रोल होत नाहीये. माझी एकच विनंती आहे की बाबा कृषी विभागाला, सर जेणेकरून आपापल्या कृषी सहाय्यकाला ज्या गावामध्ये त्यांच्याकडे गावं आहेत, त्या गावी जाऊन वैयक्तिक असे प्लॉट जाऊन पाहून त्याच्यावर योग्य ते सल्ला देऊन शेतकऱ्याला जे त्या अळीचा आणि त्या बुरशीचा नाश रोखता येईल अशा पद्धतीनं मार्गदर्शन करून वेळेवर त्यांना सल्ला द्यावी ही हात जोडूनची हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.